ओम नमः शिवाय. श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण यातील विद्येश्वर संहिता भाग 5. मागील भागामध्ये आपण अध्याय 16 ते अध्याय 20 यापर्यंतचा सर्व कथाभाग श्रवण केला. आता आजच्या या भागामध्ये अध्याय 21 ते अध्याय 25 पर्यंतचा सर्व कथाभाग आपण श्रवण करूयात आणि या ठिकाणीच ही विद्येश्वर संहिता समाप्त होणार आहे. चला तर सुरुवात करूया श्री शिवमहापुराण विद्येश्वर संहिता भाग 5. सूतजी म्हणाले, हे महर्षी, पार्थिवलिंगाच्या पूजेने करोड यज्ञांचे फळ मिळते. कलियुगामध्ये शिवलिंग पूजन मानवासाठी सर्वोत्तम आहे. हे पूजन मानवाला भोग आणि मोक्ष देणारे आहे. शिवलिंगाचे 3 प्रकार आहेत: उत्तम, मध्यम आणि अधम. 4 बोटांनी उंच वेदी असलेल्या सुंदर शिवलिंगाला उत्तम शिवलिंग म्हणतात. त्याच्या अर्ध्या भागाला मध्यम आणि त्याच्या अर्ध्या भागाला अधम म्हणतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांनी वैदिक उपायांनी शिवलिंगाची आदरपूर्वक पूजा करावी. त्यावर ऋषीवर्य म्हणाले, हे सूतजी महाराज, शिवलिंगाच्या पार्थिव लिंगाची एकूण संख्या किती आहे? तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनी, पृथ्वीवरील लिंगाची संख्या इच्छेवर अवलंबून असते. बुद्धिप्राप्तीसाठी 1000 पार्थिव शिवलिंगाची सद्भावनेने पूजा करावी. संपत्ती मिळवण्यासाठी 1500 शिवलिंगाची आणि वस्त्र अधिक मिळवण्यासाठी 500 शिवलिंगाची पूजा करावी. भूमिप्राप्तीसाठी 1000 कृपाप्राप्तीसाठी 3000 आणि तीर्थाच्या इच्छिणाऱ्यांनी 2000 आणि मोक्ष इच्छिणाऱ्यांनी 1,000,000 पार्थिव लिंगाची पूजा करावी. आपल्या इच्छेनुसार शिवलिंगाची पूजा करावी. पार्थिव लिंगाची उपासना करोडो यज्ञांचे फल देणारी आहे आणि उपासकाला आनंद आणि मोक्ष देणारी आहे. यासारखा श्रेष्ठ उपाय दुसरा कोणीही नाही, अर्थात ते सर्वोत्तम आहे. शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने मनुष्य सर्व संकटांपासून मुक्त होतो. शिवलिंगाची नियमित पूजा करणे हा भवसागर पार करण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. लिंगाची पूजा दररोज वेदोक्त पद्धतीने करावी. भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करावा. भगवान शंकरांच्या 8 मूर्ती म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान, याशिवाय शिव, भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या नावांची सुद्धा पूजा करावी. अक्षत, चंदन आणि बेलपत्र घेऊन भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा करावी आणि 10 दिशांना ईशान, नंदी, चंद्र, महाकाल, भृंगी, वृष, स्कंद, कपर्दीश्वर, शुक्र आणि सोम यांचा समावेश असलेल्या कुटुंबांची पूजा करावी. भगवान शिवाची वीरभद्र आणि कीर्तिमुख पूजा केल्यानंतर 11 रुद्रांची पूजा करावी. पंचाक्षर मंत्राचा जप करावा आणि शत्रुद्रिय आणि शिवपंचांगाचे पाठ करावे. यानंतर शिवलिंगाची प्रदक्षिणा करून शिवलिंगाचे विसर्जन करावे. सर्व देवकार्य उत्तर दिशेला तोंड करूनच करावेत. पूजा करताना मनाने भगवान शंकरांचे स्मरण केले पाहिजे. ज्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली जाते त्या ठिकाणी पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला बसू नये, कारण पूर्व दिशा भगवान शिवांच्या समोर येते आणि अधिष्ठाता देवतेचे ताडण करू नये. शक्तिस्वरूपा देवी उमा उत्तर दिशेला वास करते. शिवजींची पाठ पश्चिम दिशेला असून मागून पूजा करता येत नाही, त्यामुळे उत्तरेकडे तोंड करून दक्षिण दिशेला बसावे. भगवान शिवांच्या उपासकांनी भस्माने त्रिपुंड लावून रुद्राक्षाची माळ, बेलपत्र इत्यादी घेऊन देवाची पूजा करावी. भस्म उपलब्ध नसल्यास मातीचेच त्रिपुंड धारण करावे. ऋषीवर्य म्हणाले, हे सूतजी, भगवान शिवांचा नैवेद्य स्वीकारू नये असे आपण पूर्वी ऐकले आहे. या संदर्भामध्ये धर्मग्रंथ काय सांगतात त्याबद्दल आम्हाला सांगा आणि त्याचबरोबर बिल्वपत्राचे महात्म्यही सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्य, तुम्ही सर्वजण शिव उपासना करणारे आहात, म्हणून मी तुम्हा सर्वांना हे आनंदाने सांगत आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका.
जो भगवान शिवाचा भक्त सर्वोत्तम व्रत पाळतो आणि आतून बाहेरून पवित्र आणि शुद्ध असतो, म्हणजेच निस्वार्थ भावनेने भगवान शंकरांची आराधना करतो, त्याने जर शिवनैवेद्य खाल्ला तर त्याची सर्व पापे निघून जातात. नैवेद्याचा स्वीकार केल्याने अनेक पुण्यांचे फळ मिळते. नैवेद्य खाल्ल्याने हजारो अब्जावधी यज्ञांचे पुण्य पदरी पडते. ज्याच्या घरी भगवान शिवांचा नैवेद्य स्वीकारला जातो त्याचे ते घर तर शुद्ध असतेच, पण इतर घरांनाही ते शुद्ध करते. म्हणून वारंवार नतमस्तक होऊन आनंदाने आणि भक्तिभावाने त्या नैवेद्याचा स्वीकार करावा. तो स्वीकारण्यासाठी किंवा ग्रहण करण्यासाठी उशीर करणारी व्यक्ती ही पापीच आहे. नैवेद्य हा शिवभक्तांसाठी महाप्रसाद आहे, ज्याला शिवाने दीक्षा दिली आहे. भगवान शिव सोडून इतर देवतांची दीक्षा घेतलेला मानव ब्राह्मणांबद्दल लक्षपूर्वक ऐका. शालग्राम खडकाचा उगम जिथे होतो तिथे निर्माण झालेल्या लिंगामध्ये दगड, चांदी आणि सोन्याने बनवलेल्या लिंगामध्ये, देव आणि सिद्धांच्या लिंगामध्ये, स्फटिक लिंगामध्ये, दगडी लिंगामध्ये आणि सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये भगवान शिव वास करतात. नैवेद्य स्वीकारणे हे चांद्रायण व्रत करण्यासारखेच पुण्यप्रद आहे. शिव नैवेद्य खाऊन मस्तकावर धारण केल्याने ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळते आणि मनुष्य शुद्ध होतो. परंतु जेथे चांडाळांचा अधिकार आहे तेथे महाप्रसाद खाऊ नये. बाणलिंग, लोखंडापासून बनवलेले लिंग, सिद्धलिंगांच्या उपासनेपासून मिळालेले लिंग म्हणजे सिद्धांनी स्थापित केलेले लिंग, स्वयंभू लिंग आणि चंद्राचा अधिकार नसलेल्या मूर्ती. जो मनुष्य भक्तिभावाने स्नान करून त्या जलाचा 3 वेळा वापर करतो त्याची सर्व शारीरिक, शाब्दिक आणि मानसिक पापे नष्ट होतात. भगवान शंकराला अर्पण केलेली वस्तू अत्यंत पवित्र मानली जाते. हे ऋषीमुनींनो, बिल्व म्हणजे बेलवृक्ष हे महादेवाचेच रूप आहे. तिन्ही लोकांमध्ये स्थित सर्व तीर्थ बिल्वामध्ये राहतात, कारण महादेवजी तेथे लिंगाच्या रूपामध्ये वास करतात. जो त्याची उपासना करतो त्याला निश्चितच शिवपदाची प्राप्ती होते. जो मनुष्य बिल्वाच्या मुळाजवळ डोक्याने पाणी घालतो त्याला सर्व तीर्थस्थानी स्नानाचे फळ मिळते. बिल्वाचे मुळे पाण्याने पूर्ण भरलेली पाहून भगवान शिव तृप्त आणि प्रसन्न होतात. जो मनुष्य बिल्वाच्या मुळांची गंध, फुल आणि अक्षदा टाकून पूजा करतो तो थेट शिवलोकामध्ये जातो, त्याला संतती आणि आनंद मिळतो. जो मनुष्य शुद्ध अंतकरणाने बिल्वाच्या मुळामध्ये दिवा लावतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जो कोणी शिवभक्त ब्राह्मणाला या झाडाखाली जेवू घालतो त्याला 1 कोटी ब्राह्मण भोजनाचे फळ मिळते. या झाडाखाली दूध आणि तुपामध्ये शिजवलेले अन्नदान केल्याने गरिबी दूर होते. हे ऋषीमुनींनो, प्रवृत्ती आणि निवृत्ती असे 2 मार्ग आहेत. प्रवृत्ती मार्गाने पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात. हे पूर्ण इच्छित परिणाम प्रदान करते. नियमानुसार आणि योग्य गुरुकडून पूजा करावी. अभिषेकानंतर अग्नी तांदळाचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या शेवटी शिवलिंग एका डब्यामध्ये ठेवावे आणि घरामध्ये शुद्ध ठिकाणी ठेवावे. निवृत्तीच्या मार्गावर असलेल्या उपासकांनी हातामध्ये हात घालून पूजा करावी. परमार्थामध्ये मिळालेले अन्न नैवेद्य म्हणून अर्पण करावे. निवृत्त पुरुषांसाठी सूक्ष्मलिंग सर्वोत्तम आहे. विभूतीसह त्याचे पूजन करावे आणि विभूतीलाच नमन करावे. पूजा केल्यानंतर ते लिंग डोक्यावरती धारण करावे. ऋषीवरी म्हणाले, हे व्यास शिष्य सूतजी महाराज, आपणाला प्रणाम. आपण आम्हाला आशीर्वाद द्या आणि आम्हाला आता परम रुद्राक्षाचे महात्म्य आणि शिवनामाचा महिमा सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, हे ऋषीवर्य, तुम्ही खूप छान आणि सर्व जगाच्या हितासाठी बोललात. भगवान शिवांची पूजा करणारे लोक धन्य आहेत. त्यांचा हा मनुष्य देह यशस्वी झाला आहे. यासोबतच शिवभक्तीने त्यांच्या कुटुंबांचा उद्धार झाला आहे. सदाशिव ही नावं तोंडातून काढणाऱ्यांना पाप स्पर्शही करू शकत नाही. भस्म, रुद्राक्ष आणि शिव हे नाव त्रिवेणीसारखे पुण्यवान आहे. या तिघांच्या निवासाने आणि दर्शनाने त्रिवेणी स्नानाचे फल प्राप्त होते. ज्याच्या शरीरामध्ये तो वास करतो त्याच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात. भगवान शिवांचे नाव गंगा, विभूती भस्म म्हणजे यमुना
आणि रुद्राक्षाला सरस्वती मानले जाते. त्यांची एकत्रित त्रिवेणी सर्व पापांचा नाश करणारी आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, त्यांचा महिमा फक्त भगवान महेश्वरच जाणतात. शिवनामाचे महात्म्य सर्व पापांचे हरण करणारे आहे. शिवनाम अग्नी आणि महापाप पर्वत आहे. या अग्नीने पापांचे पर्वत जळून जातात. शिवाच्या नामस्मरणाने पापांची मूळ नष्ट होतात. जो मनुष्य या पार्थिव जगामध्ये भगवान शिवाच्या नामजपामध्ये मग्न असतो तो विद्वान, पवित्र आत्मा आणि वेदांचा जाणकार होय. त्यांनी केलेली धार्मिक कृत्ये फलदायी आहेत. जे शिवरूपामध्ये नाम प्राप्त करून जीवन सागर पार करतात त्यांची सृष्टी रूपातील पापे निसंशय नष्ट होतात. हे मुनीश्वर हो, ज्याने अनेक जन्मांची तपश्चर्या केली आहे त्यालाच पापांचा नाश करणारी ही शिवभक्ती प्राप्त होते. ज्याच्या मनामध्ये शिवाची अतूट भक्ती प्रकट झाली त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. पुष्कळ पापे करूनही जो भगवान शिवांच्या नामस्मरणामध्ये मग्न असतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. यामध्ये अजिबात शंका नाही. ज्याप्रमाणे जंगलातील आगीमुळे जळलेली झाडे जळून राख होतात त्याचप्रमाणे शिवनामाच्या अग्नीने त्याची सर्व पापे जळून राख होतात. ज्याचे अवयव भस्म लावून पवित्र झाले आहेत आणि जो आदराने शिवांचे नामस्मरण करतो तो हा अथांग संसार सागर पार करतो. संपूर्ण वेदांचे निरीक्षण करून हा सागर पार करण्याचा मार्ग महामुनींनी शिवाचे नाव सांगितले आहे. भगवान शंकरांच्या एका नावामध्ये सुद्धा पाप नाहीसे करण्याची इतकी शक्ती आहे की असे पाप कोणीही करू शकत नाही. ते पाप हे नाम नष्ट करते. पूर्वी इंद्रद्युम्न नावाचा एक मोठा पापी आणि एक ब्राह्मण मुलगी होती ज्याने पुष्कळ पाप केले होते. त्या दोघांना शिवनामाच्या प्रभावाने उत्तम गती प्राप्त झाली. हे द्विज हो, अशा प्रकारे मी तुम्हाला शिवनामाचा महिमा सांगितला आहे. सूतजी पुढे म्हणाले, हे ऋषीवर्य, आता मी तुम्हाला सर्व गोष्टी शुद्ध करणाऱ्या भस्माची महती सांगतो. भस्माचे दोन प्रकार आहेत, एक महाभस्म आणि दुसरा स्वल्प भस्म. महाभस्मातही 3 प्रकारचे भेद आहेत, एक श्रोता, दुसरा स्मार्त आणि लौकिक. श्रोता आणि स्मार्त भस्म फक्त ब्राह्मण वापरू शकतात. वैश्विक राग सर्व मानव वापरू शकतात. ब्राह्मणांनी वैदिक मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करावे आणि इतर मानव मंत्राशिवाय भस्म धारण करू शकतात. शेणाच्या गौरीपासून तयार केलेल्या राखेला अग्नेय भस्म म्हणतात. हा त्रिपुंड्राचाच पदार्थ आहे. इतर यज्ञामधून प्रकट झालेली भस्म ही त्रिपुंड्र धारण करण्यासाठी उपयुक्त आहेत. जाबली उपनिषदानुसार अग्नी इत्यादींचा जप करून 7 वेळा पाण्यामध्ये भिजवून शरीरावर भस्म लावावे. जो तिन्ही सायन संधीला शिवस्मरणाने त्रिपुंड धारण करतो त्याला शिवाच्या कृपेने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्रिपुंड आणि भस्म लावून विधीपूर्वक जप करावा. भगवान शिव, भगवान विष्णू यांनीही त्रिपुंड धारण केले आहे. भगवती उमा आणि देवी लक्ष्मी त्याचबरोबर इतर देवींनी त्यांची स्तुती केली आहे. हे महर्षी, अशा प्रकारे मी त्रिपुंडाचे महात्म्य तुम्हाला सांगितले. हे सर्व प्राण्यांसाठी गोपनीय आहे. ललाट म्हणजे कपाळावर भुवयांच्या मधल्या भागापासून भुवयांच्या आतील भागापर्यंत ललाटावरती त्रिपुंड धारण करावे. मधलं बोट आणि अनामिका या 2 बोटांनी 2 रेषा करून अंगठ्याने मध्यभागी सरळ रेषेला त्रिपुंड म्हणतात. त्रिपुंडक अतिशय उत्तम असून आनंदाने मोक्ष देणारे आहे. त्रिपुंडाच्या प्रत्येक ओळीमध्ये 9 देवता आहेत जे सर्व अवयवांमध्ये स्थित आहेत. प्रणवाचे पहिले अक्षर म्हणजे आकार, गार्हपत्य, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रताह, साबन आणि महादेव या त्रिपुंडाच्या पहिल्या ओळीतील 9 देवता आहेत. प्रणवाचे दुसरे अक्षर ओकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यदिन, साबन, इच्छाशक्ती, अंतरात्मा आणि महेश्वर या दुसऱ्या ओळीतील 9 देवता आहेत. प्रणवाचे तिसरे अक्षर मकार, आहवन्य अग्नी, परमात्मा, तमोगुण, दिवलोक, ज्ञानशक्ती हे त्रिपुंडाच्या तिसऱ्या ओळीतील देवता आहेत. दररोज स्नान करून
पवित्र होऊन त्रिपुंडामध्ये स्थित देवतांची पूजा करून त्रिपुंड भक्तिभावाने धारण केल्यास भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. 32, 16, 8 किंवा 5 ठिकाणी भस्म धारण करावे. सर्व गुणांचा आधार आणि सर्व देवतांचा पिता ब्रह्मा आणि रुद्र यांचा जन्मदाता या परमदेव शिवाचे ध्यान करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि कपाळावरती आणि अंगावरती त्रिपुंड धारण करावे. सूतजी म्हणतात, हे महाज्ञानी शिवस्वरूप शौनक, मी तुम्हाला भगवान शंकरांच्या प्रिय रुद्राक्षाचे महात्म्य सांगत आहे. हा रुद्राक्ष अत्यंत पवित्र आहे. त्याचे दर्शन, स्पर्श आणि जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो. संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी सदाशिवांनी स्वतः पार्वतीला याचा महिमा सांगितलेला आहे. भगवान शिव म्हणाले, हे देवी, तुझ्या प्रेमामुळे मी भक्तांच्या इच्छेने रुद्राक्षाचा महिमा वर्णन करत आहे. पूर्वी मी माझ्या मनावरती नियंत्रण ठेवून हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली. एके दिवशी अचानक माझे मन उद्विग्न झाले आणि मी विचार करू लागलो की या जगाचा कल्याण करणारा मी एक स्वतंत्र देव आहे आणि म्हणून मी माझे दोन्ही डोळे उघडले. माझे डोळे उघडताच माझ्या डोळ्यातून पाण्याचा वर्षाव झाला आणि त्यापासून गौर देशापासून ते मथुरा, अयोध्या, काशी, लंका आणि मलयाचल पर्वत या ठिकाणी रुद्राक्ष वृक्षांची उत्पत्ती झाली. तेव्हापासून त्याचे महात्म्य वाढत गेले. वेदांमध्येही त्याचा महिमा वर्णिला गेला आहे. म्हणूनच रुद्राक्षाची जपमाळ हे सर्व पापांचा नाश करून भक्ती आणि मुक्ती देते. रुद्राक्ष हे जर आवळ्याच्या फळाबरोबरचे असले तर ते उत्तम मानले जाते. बोराच्या आकाराचा रुद्राक्ष मध्यम दर्जाचा आणि ग्राम आकाराचा रुद्राक्ष निम्न दर्जाचा मानला जातो. हे देवी, रुद्राक्ष जरी बोरासारखे लहान असले तरी ते संसारामध्ये चांगले फळ देते आणि सुख आणि सौभाग्य वाढवते. आवळ्या समान असलेला रुद्राक्ष सर्व दुष्टांचा नाश करणारा आणि सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. रुद्राक्ष जितका लहान तितका फलदायी असतो. पापांचा नाश करण्यासाठी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे पूर्ण इच्छित फळांची प्राप्ती सुनिश्चित होते. शुभ रुद्राक्ष सारखे फल देणारे जगात काहीही नाही. गुळगुळीत, गोलाकार, मजबूत, जाड आणि काटेरी रुद्राक्ष हे सर्व इच्छा आणि भक्ती पूर्ण करण्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु कीटकांनी खाल्लेले, तुटलेले, काटे असलेले आणि पूर्णपणे गोलाकार नाहीत. हे रुद्राक्ष उत्तम मानले जात नाहीत. ज्या रुद्राक्षामध्ये छिद्र आहे, नैसर्गिक आहे, ते सर्वोत्तम मानले जाते आणि ज्यामध्ये छेद मनुष्याकडून केली जातात ते मध्यम दर्जाचे मानले जातात. या जगामध्ये 1100 रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याला जे फळ मिळते त्याचे वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. धर्मनिष्ठ माणसाने 550 रुद्राक्ष मण्यांचा मुकुट बनवून डोक्यावरती धारण करावा. 360 मण्यांचा हार बनवावा. असं 3 हार बनवून त्याचे यज्ञोपवीत घालावे. महर्षी, रुद्राक्ष डोक्यावरती ईशान मंत्राने आणि कानामध्ये तत्पुरुष मंत्राने धारण करावा. डोक्यावरती त्रिपुंड रुद्राक्ष धारण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणारी व्यक्ती कधी यमपुरीला जात नाही. रुद्राक्ष मालेवर मंत्र जप केल्याने त्याचे कोटीपट फळ मिळते. 3 मुखे असलेला रुद्राक्ष साधन सिद्ध करतो आणि विद्येमध्ये पारंगत करतो. 4 मुखे असलेला रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे. त्याचे दर्शन आणि पूजा केल्याने मनुष्य हत्येचे पाप नाहीसे होते. हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही प्रयत्नांना फळ देतो. 5 मुखे असलेल्या रुद्राक्षाला कालाग्नी म्हणजे पंचमुखी म्हणतात. हे सर्व इच्छा पूर्ण करते आणि मोक्ष प्रदान करते. स्त्री उपभोगाच्या पापापासून तो रक्षण करतो. 6 मुखे रुद्राक्ष हे कार्तिकेयाचे रूप आहे. ते हातावरती बांधल्याने ब्रह्महत्येच्या दोषापासून मुक्ती होते. 7 रुद्राक्ष धारण केल्याने धनाची प्राप्ती होते. 8 मुखे असलेला रुद्राक्ष हे भैरवाचे रूप आहे. ते धारण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मृत्यूनंतर शिवत्व प्राप्त होते. 9 मुखे असलेला रुद्राक्ष
हे भैरव आणि कपिल मुनींचे रूप मानले जाते आणि भगवती दुर्गा ही त्याची प्रमुख देवता मानली जाते. डाव्या हातामध्ये ते धारण केल्याने सर्व वैभव प्राप्त होते. 10 मुखे असलेलं रुद्राक्ष हे भगवान विष्णूंचे रूप आहे. ते धारण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 11 मुख असलेलं रुद्राक्ष रुद्र रूप आहे. ते धारण केल्याने मनुष्याला सर्व ठिकाणी विजय प्राप्त होतो. केसांमध्ये 12 मुखे असलेलं रुद्राक्ष धारण केल्याने मस्तक 11 सूर्यासारखे तेजस्वी होते. 13 मुखे रुद्राक्ष हे विश्वदेवतांचे रूप आहे. ते धारण केल्याने शुभ लाभ होतो. 14 मुखे रुद्राक्ष हे भगवान शंकरांचे रूप आहे. मस्तकावर भक्तिभावाने धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. अशा प्रकारे मुखांच्या फरकावरून रुद्राक्षाचे 14 भेद सांगितले आहेत. हे देवी पार्वती, आता मी तुला रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र सांगतो. एकमुखीसाठी ओम ह्रीम नमः, 2 साठी ओम नमः, 3 साठी क्लीम नमः, 4 साठी ओम ह्रीम नमः, 5 साठी ओम ह्रीम नमः, 6 साठी ओम ह्रीम नमः, 7 साठी ओम हूं नमः, 8 साठी ओम हूं नमः, 9 साठी ओम हूं नमः, 10 साठी ओम ह्रीम नमः, 11 साठी ओम ह्रीम हूं नमः, 12 साठी ओम हूं नमः, 13 साठी ओम क्रोम क्षोरो नमः आणि 14 साठी ओम ह्रीम नमः. या 14 मंत्रांनी अनुक्रमे 1 ते 14 मुखे असलेला रुद्राक्ष धारण करण्याचा नियम आहे. साधकाने आळस बाजूला सोडून मंत्रोच्चार करून रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्ष जपमाळ धारण केलेल्या व्यक्तीला पाहून भूत पिशाच डाकिनी शाकिनी पळून जातात. मी स्वतः भगवान विष्णू, देवी दुर्गा, गणेश, सूर्य आणि इतर देवता देखील रुद्राक्ष धारण केलेल्या माणसाला पाहून आनंदित होतात. म्हणूनच धर्माच्या वाढीसाठी मंत्रोच्चार करून भक्तिभावाने रुद्राक्ष धारण करावा. हे मुनिवर्य, भगवान शिवदेवी पार्वतीला काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगितले. विद्येश्वर संहितेचे वर्णन मी तुमच्या समोर केले. ही संहिता म्हणजे भगवान शिवांच्या आज्ञेने पूर्ण सिद्धी देणारी आणि मोक्ष देणारी आहे. जे लोक नित्य नेमाने याचे पठन करतात किंवा श्रवण करतात ते पुत्र पौत्रादिकांचे सुख उपभोगून शेवटी शिवमय होऊन मुक्त होतात. आणि श्रोतेहो, याच बरोबर शिवमहापुराणातील पहिली संहिता विद्येश्वर संहिता या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा JK भक्ती मराठी. ओम नमः शिवाय.